एकच आहे ना, फक्त 3च जण राहतील. खाली थांबा आता. चला ताई. चला ताई, खाली थांबून घ्या. म्हणजे मी फॉर्म भरला म्हणजे मला म्हणजे सगळ्यात जास्त म्हणजे समाधान असं वाटतं का बाबा मी काल जे संघर्ष केला तर मी माझ्या सर्व कार्यकर्त्याला न्याय दिला आणि खरंच म्हणजे पूर्ण कार्यकर्त्याला न्याय दिल्यामुळे मला इतकं समाधान वाटतं. माझ्यापेक्षा मला माझ्या कार्यकर्त्याला न्याय दिला आणि त्यांना खरंच आज बी फॉर्म भेटला आणि सर्व कार्यकर्त्यांनी म्हणजे तो भरला तर त्याच्यातच मला खूप मोठं समाधान आहे. आज महिलांमध्ये खूप तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, काय सांगाल याबद्दल? कारण की आम्ही महिला आघाडी पक्षासाठी 30 वर्षापासून संघर्ष करतो. पण जसं युतीचं चालू होतं त्याच्यात बरेच उमेदवार आमचे म्हणजे इच्छुक उमेदवार म्हणजे नाराज झाले होते. तर पण आम्ही वरिष्ठांना काल म्हणजे मागणी केली तर बाबा कुठेतरी कार्यकर्त्याला न्याय द्या. तर वरिष्ठांना आमची खरंच तात्काळ दखल घेऊन आम्हाला सर्व कार्यकर्त्याला न्याय दिला आणि आज सर्व कार्यकर्ते एकदम खुश आहेत. असे प्रश्न खूप मोठे आहेत प्रभागातले, त्या प्रभागाचे प्रश्न कसे सोडवणार भविष्यात? हे बघा प्रभागातले प्रश्न ऑलरेडी खूप होते पण आमचे खरंच मध्यचे लाडके आमदार आणि आमचे आता उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी खरंच 2.5 वर्षामध्ये एवढा भरभरून निधी दिला जयस्वाल साहेबांना. तर मी सांगते कारण की पूर्ण हिऱ्यामध्ये म्हणजे हर्सूल असू द्या नारेगाव पर्यंत म्हणजे पूर्ण मध्ये जेवढा सर्कल आहे तर तेवढा म्हणजे एवढा विकास काम झालेले आहे. 80% विकास झालेला आहे. फक्त 20%च नगरसेवकला काम आहे. उलट आम्हाला प्रश्न पडणार आहे का आम्ही काम कुठं करायचं. महानगर प्रमुख महिला आघाडी. तुम आगे बढ़ो, ताई तुम आगे बढ़ो, आज आमच्यासाठी त्या संघर्षाला आमचं यश आलेलं आहे आणि त्या यशामध्ये जो आनंद असतो तो आनंद आज आम्हाला मिळालेला आहे. सहज मिळालं असतं तर एवढा आनंद नसता. आमच्या कार्याची दखल घेतली, त्या कार्याला यश आलं, त्या कार्यामागे आमचा कार्यकाळ समजलं गेलं सगळ्यांना. आम्ही काय संघर्ष केला हे जग जाहीर झालं त्याचाही आम्हाला खूप आनंद आहे. आणि लाडक्या बहिणीची सरकारने एवढी काळजी घेतली, शिंदे साहेबांनी, जयस्वाल साहेबांनी, भुमरे साहेबांनी, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि यापुढेही आभारी राहणार आहोत. आणि मला असं वाटतं लाडक्या बहिणी इथं पण लाडक्या धन्यवाद. आणि आमच्या ताईसाठी साहेबांनी जो स्ट्रगल केलाय त्याच्यासाठी साहेबांचे खूप खूप म्हणजे हात जोडून आम्ही काही शब्द पण नाही करू शकत. कारण की साहेबांनी रात्रीपर्यंत म्हणजे त्यांनी झोप पण नाही त्यांना की फक्त एक प्रदीप अमृत पायगन. काल जे मॅडमला पक्षाच्या वतीने जे व्हीपी फॉर्म देण्यात आला या पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय भेटला, कसं बघता तुम्ही याकडे? काय होतं खरं तर आज राजकीय परिस्थिती पाहता एवढे मोठे पक्ष, एवढे मोठे सगळे कार्यकर्ते आणि एवढ्या मोठ्या सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळणं ही किती कठीण परिस्थिती असते. ही इतक्या गेल्या 15 दिवसाच्या कालखंडामध्ये सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यापासून जवळपास हा सगळा कार्यकाळ आम्ही बघतोय. कार्यकर्त्यांची धावपळ, उमेदवारांची धावपळ, नेते मंडळींकडनं मिळणारे आश्वासन, त्या आश्वासनांची पूर्तता, त्यात नेते मंडळींची होणारी धावपळ, उमेदवारांची फरफट, इच्छुक उमेदवारांची फरफट. परंतु शारदाताई घुले यांच्या बाबतीमध्ये वरिष्ठांनी आणि आपले ज्येष्ठ जे नेते आहेत संभाजीनगरचे जयस्वाल साहेब असतील, भुमरे साहेब असतील, राजू भाऊ असतील आणि सर्व वरिष्ठ नेते मंडळी, शिरसाट साहेब असतील, या सर्वांनी ताईचं कार्य पाहिलेलं आहे. त्यामुळे ताईच्या कार्याची दखल त्यांनी अगोदर घेतलेलीच होती आणि ताई गेल्या जवळपास 30 वर्षापासून शिवसेनेचं एकनिष्ठ काम करताय. शिवसेना फुटली तरी त्यांनी धनुष्यबाण मात्र सोडला नाही. एकनिष्ठेने ते शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करण्यासाठी कार्यसम्राट आमदार माननीय प्रदीप्ती जयस्वाल यांच्या सोबत उभ्या राहिल्या. मग अनेक इलेक्शन त्यांच्या हाताखालून त्यांच्या हाताळण्यात आलेत, परंतु एवढ्या वर्षामध्ये कधी महिला सर्वसाधारण प्रभाग आजपर्यंत मिळाला नव्हता आणि त्यांनी कधी यापूर्वी मागणी केली नव्हती पक्षाला. योगायोग 25 ते 30 वर्षानंतर महिला सर्वसाधारण
प्रभागाला सीट सुटली होती. त्यामुळे शारदाताई या प्रमुख दावेदार होत्या आणि शारदाताई या दावेदार असल्यामुळं इतर महिला आघाडी या रेसमध्ये सुद्धा नव्हत्या. कोणी इच्छुकांचा फॉर्मही त्याच्यामध्ये आला नाही. मग पक्षाने याची दखल घेणं गरजेची होती. परंतु कालचा सगळा प्रकार आपण पाहिला. वरिष्ठांची इच्छा असतानाही युतीच्या या सगळ्या सानिध्यामुळं युती होणार तुटणार यामध्ये जे खरोखर चांगले नेते, जे खरोखर चांगले कार्यकर्ते यांना न्याय मिळत नव्हता. राजू भाऊ जंजाळची आपण काल परिस्थिती पाहिली, तीच परिस्थिती शारदाताई घुलेंची होती. पण कार्यकर्त्यांचा बांध राजू भाऊ आणि शारदाताई घुले यांनी काल फोडला आणि तो न्यायाच्या स्वरूपामध्ये होणं हा शेवटी वरिष्ठांचा विषय. एक मतदारांना आपल्या प्रभागाला न्याय मिळावा यासाठी शारदाताई घुले या वारंवार झगडत आहेत. तुम्ही त्यांच्या प्रभागामध्ये इव्हन तुम्ही संभाजीनगर शहरामध्ये किंबहुना तुम्ही जिल्ह्यामध्ये त्यांचं पद पाहता, त्या महानगर प्रमुख आहेत. या सगळ्या महानगर प्रमुख पदाच्या सानिध्यामधून या छताखाली त्यांनी पूर्ण जिल्ह्याभरामध्ये महिला आघाडी ही फार तळागाळापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत समाजाच्या पोहोचवली. त्याचा न्याय म्हणून त्यांना आज हा मिळाला. म्हणून कार्यसम्राट आमदार प्रदीप जयस्वाल, वरिष्ठ नेते शिंदे साहेब या सर्वांचे आम्ही मनापासून आभार मानतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.